मर्चेंट फिर से एक बार आप सभी का स्वागत करता हूं। हाँ, पहला ओवर लेके आए हैं श्रीकांत गुरव। बहुत सालों के बाद श्रीकांत मुझे नजर आ रहे हैं, बहुत ही अच्छा लग रहा है क्योंकि हमारे साथ के ये खिलाड़ी है। क्या मेंटेन किया है श्रीकांत आपने, श्रीकांत को मानना तो पड़ेगा। ओहो, पहले दूसरी ही गेंद पर अपना शिकार ढूंढ लिया है श्रीकांत ने, कामयाबी मिली और ये पहला बल्लेबाज बैक टू द पवेलियन। बल्लेबाज के रूप में रुपेश धुरी और पंकज ठाकुर, ये दो बल्लेबाज आए थे मगर परेश ने नाराज किया और निराश किया। देखिए, मेरी गुजारिश होगी कि जल्द से जल्द आपका बल्लेबाज मैदान में होना चाहिए। आउट होने के बाद इतना समय अगर आप गवाओगे तो फिर आपको याद होगा आईसीसी 42 लॉ है, उस लॉ में एक लॉ ये भी है टाइम आउट का। तो अब ज्यादा देर करोगे तो अंपायर आपको दंडित कर सकते हैं, पेनलाइज कर सकते हैं। श्रीकांत गुरव के बारे में चर्चा तो होगी। मुझे आज भी याद है अक्षय की स्वराज्य अक्षय टीम होती थी पूरे अलीबाग तहसील में। इस टीम का जलवा हमने देखा है, हमने अनुभव किया है। मुझे याद आते हैं पराग राउत अक्षय के, और उसी के साथ उन्हीं के साथ खेले हुए ये खिलाड़ी है। जी हां, इसमें दबा हवा में गेंद, फिर से एक बार कर लिया है शिकार। बैक टू बैक दो बल्लेबाजों को चलता किया है। हैट्रिक की दहलीज पर श्रीकांत ऑन द फायर। श्रीकांत ने अपने जवानी के दिनों में जबरदस्त गेंदबाजी की है। शानदार ऑलराउंडर के हिसाब से उन्होंने अपने टीम को योगदान दिया, मगर आज भी वो भूले नहीं है गेंदबाजी। और देखिए उनकी जो सोचने की क्षमता है, होशियारी जिसे कहा जाता है। हाँ, फिर से एक बार गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद हल्की सी बाहर की तरफ निकालने में कामयाब रहे थे श्रीकांत। गेंद और बल्ले की मुलाकात नहीं हो रही है, जो भी मुलाकात हो रही है वहां पे विकेट जा रहे हैं। पहली 4 गेंदें अब तक डाली जा चुकी है और एक भी रन स्कोर कार्ड पर नहीं है। कैन यू बिलीव इट? आहा, 30 गज का दायरा मौजूद और उसके बावजूद इस तरह की गेंदबाजी अगर होगी ना तो फिर क्या कहने। वेरी वेल डन श्रीकांत। आज भी वही धार, आज भी वही जज्बा, आज भी वही जुनून नजर आता हुआ श्रीकांत की गेंदबाजी में। आप सीधे खेले या उल्टे खेले, श्रीकांत को कोई फर्क नहीं पड़ता। श्रीकांत फिर से एक बार अपनी सही लंबाई और सही दिशा के साथ गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं। क्या बात है श्रीकांत, आपने तो पाठ पढ़ा दिया यहाँ पे। ये जो नए खिलाड़ी देख रहे हैं ना, सही मायनों में देखने वाली बात होती है कि 30 गज के दायरे में किस तरह की गेंदबाजी की जाती है। जी हां, फिर से एक बार ऊंची तो गई है, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, मगर कैच टपकने का मौका वहां पे गवा दिया, फिसल गए और इसी वजह से जीवन दान यहां पे मिला। और देखते देखते दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन आसानी के साथ मुकम्मल कर लिए और ये पहले रन इस ओवर में आते हुए देखते देखते ओवर की समाप्ति हो चुकी है।
2 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 2 विकेटों के नुकसान पर। कमाल की गेंदबाजी। मात्र 2 रन। देखिए क्रिकेट बहुत ही अलग हो चुका है। अगर आपने देखा 15, 20 साल, 25 साल पहले क्रिकेट बहुत अलग था और अब क्रिकेट बदल चुका है। अब 5 ओवर के मैच में 60 रन आना ये आम बात हुई, हर ओवर में 10-12 रन आना ये भी आम बात हुई है। मगर ऐसे सिचुएशन में, ऐसे वक्त में इस तरह की गेंदबाजी आपने करके दिखाई है श्रीकांत। जबरदस्त आपने मार्ग तैयार करके दिखाया है। दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं धनंजय पाटिल। 30 गज का दायरा यहां पे मौजूद रहेगा। देखिए किस तरह से फील्डिंग सजी है 30 गज के दायरे के अंदर। एक बैकवर्ड स्क्वायर लेग, एक शॉर्ट मिड विकेट, उसी के साथ एक शॉर्ट कवर, एक शॉर्ट पॉइंट, फ्लाई स्लीप और शॉर्ट फाइन लेग। पहली गेंद धनंजय की आउटसाइड दी ऑफ स्टंप, बहुत ज्यादा बाहर की तरफ भटक गए और अंपायर जी ने दिए हैं यहां पे फटके। जी हां, गेंदबाजी करने वाली टीम और गेंदबाज ने यहां पे रिव्यू की मांग की है। अंपायर जी ने यहां पे वाइड करार दिया है, मगर गेंदबाज का मानना है कि ये वाइड नहीं हो सकता। तो अब ये सुप्रीम कोर्ट अर्थात तीसरे अंपायर तक जाएगा ये फैसला। तीसरे अंपायर का फैसला क्या आता है इसका हम इंतजार जरूर करेंगे, परंतु त्या अगोदर पुन्हा एकदा सन्माननीय सुधीर दशरथ पोलेकर यांच्या नावाचा उल्लेख करणं माझं कर्तव्य आहे, कारण द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक, रोख पारितोषिक 33,333 रुपये या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून आम्हाला देणगी स्वरूपात मिळाले। सो धन्यवाद सुधीर जी दशरथ पोलेकर। इट्स अ फेयर डिलीवरी सर। जी हाँ, ऑन फील्ड अंपायर का यहाँ पे जो फैसला था उसे रिवर्स किया गया है। जी हाँ, फिर से एक बार थोड़ी सी फ्लाइटेड गेंद थी, मगर बहुत विड्थ मिली थी। गेंद को बहुत ही खूबसूरती के साथ डीप पॉइंट की दिशा में स्क्वायर कट रूप में खेला है। गेंद 4 रन के लिए। देखिए आप दोस्तों, जीतना है तो मेहनत तो करनी पड़ेगी। पहले ओवर में रन नहीं आए थे और यहां पे ओहो, लाजवाब, शानदार, झन्नाटेदार, अप्रतिम, अफलातुन, एस्टॉनिशिंग यहां पे फील्डिंग का नजारा, कमाल का कैच और इसी के साथ और एक बल्लेबाज बैक टू द पवेलियन। देखिए दोस्तों, मंजिल का मुकद्दर से कोई वास्ता नहीं। मैं अक्सर कहता हूं मंजिल का मुकद्दर का कोई वास्ता नहीं और मेहनत करने के सिवा आपके पास कोई और रास्ता नहीं। क्या मेहनत की है। नाम याद रखना, अखिल ठाकुर। वेरी वेल डन अखिल, क्या कमाल किया आपने। अंतरराष्ट्रीय स्तर का यहाँ पे एफर्ट लगाया, डाइव लगाया, सामने की तरफ जो गोता लगाया। यहाँ पे बल्लेबाजी करने वाली टीम के खेमे में अब देखिए थोड़ा सा सन्नाटा भरा वातावरण है। इस तरह का स्तर होगा, इस तरह की फील्डिंग होगी तो फिर बल्लेबाजी करने वाली टीम को सोचना तो पड़ेगा। आपने जिस तरह से फील्डिंग की है, जिस तरह से कैच लपका है ना, ये टेनिस क्रिकेट में बहुत कम देखने को मिलता है। कमाल की फील्डिंग। मात्र 6 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 3 बल्लेबाजों के नुकसान पर करण जाधव और प्रसाद गुरव अब यहाँ पे मैदान पर। जी हाँ, इस मरतबा अंपायर दानिश सर ने उसे वाइड करार दिया है। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा। रनों की संख्या धीरे धीरे आगे सरक रही है 7 रन स्कोर कार्ड पर। सात रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। गेंदबाज धनंजय पाटिल की एक्शन बहुत ही खूबसूरत है। हाय आम एक्शन।
रुपेश पाटील यांच्यातर्फे अखिल यांच्या या झेलसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. सन्माननीय रश्मीन जी गुरव यांच्यातर्फे या झेलसाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज आलेला आहे. धन्यवाद. चलिए दोस्तों, हम कॉन्सेंट्रेट करेंगे कि कितने रन बनेंगे. 8 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. 8 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. सेकंड ओवर इन प्रोग्रेस. धनंजय पाटिल ने भी बहुत ही अच्छी गेंदबाजी की है. इस ओवर में एक चौका हमें जरूर देखने को मिला है, मगर धनंजय पाटिल के बारे में मैं चर्चा कर रहा था कि उनकी एक्शन देखिए, बहुत ही खूबसूरत एक्शन है. हाय आम एक्शन, मगर इस मरतबा 30 गज के दायरे को तोड़ा है. लॉन्ग ऑफ खाली गेंद दंदनाती हुई फिर से एक बार सीमा रेखा के बाहर फरार. मिलेंगे रन यहां पे 4. दो ओवर की समाप्ति हो चुकी है. 12 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. 6 रन की औसत से यहाँ पे रन बन रहे हैं, मगर आप सभी जानते हैं कि 5 ओवर का मैच है और 5 ओवर के मैच में 6 रन का औसत ये काफ़ी नहीं होगा. इसके पहले भी हमने देखा था कि शुरुआती मैच में, पहले मैच में बल्लेबाजी करने वाली जो टीम थी पहले सत्र में, वो संघर्ष कर रही थी, लड़खड़ा रही थी. पहले 2 ओवर में उनके भी रन नहीं आए थे, मगर उसके बाद तीसरा ओवर जैसे ही शुरू हुआ था, रनों की बारिश हमें देखने को मिली थी. गेंद के ऊपर फर होता है. नई गेंद जो होती है ना, उसके ऊपर बल्लेबाजी करना इतना भी आसान नहीं होता. भले 30 गज का दायरा है, मगर उसके एक स्पेशलिस्ट बल्लेबाज होते हैं. क्या यहाँ से फिर से एक बार रनों की बारिश हमें देखने को मिलेगी? रन तो आने चाहिए. अगर मैच जीतना है तो आपको कम से कम 60 के आसपास पहुंचना ही पड़ेगा. इस बीच नए गेंदबाज आए हैं प्रथमेश भाटकर. आहा, मगर हर एक गेंदबाज ने शायद सोच लिया है कि यहाँ पे पेस नहीं देना है. बेबी को बेस पसंद है और बल्लेबाजों को भी पेस पसंद है. यहाँ पे पेस नहीं देना है, स्लोवर वन गेंद करेंगे. आहा, गेंद को घुमाने की क्षमता तो है, कला है, कौशल्य है, हुनर है, और उस हुनर को यहाँ पे बिखेरते हुए गेंदबाज प्रथमेश भाटकर. बहुत ही बढ़िया. प्रथमेश, देखिए आपको देखकर सही मायनों में मुझे बहुत सारे खिलाड़ियों की याद आ रही है. मैं जरूर चर्चा करूंगा. वेरी वेल डन, वेरी वेल डन. ओहो हो, क्या बात है प्रथमेश, लाजवाब. फिर से एक बार मैं कहूंगा एस्टॉनिशिंग गेंदबाजी, आश्चर्यचकित करने वाली. बल्लेबाज समझ नहीं पा रहे हैं करे तो क्या करे. हो, इस मतलब उनके हाथों से गेंद फिसल गई. नो बॉल करार दिया है. ये लीजिए, आम तो आम और गुठलियों के भी दाम. गेंद गई है फाइन लेग सीमा रेखा के बाहर. 4 रन, यानी मिलेगा पंजाब. अठारह रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. फिर से एक बार मेरे ख्याल से हाथों में ग्रिप करने में मुश्किल हो रही है गेंदबाज प्रथमेश को, क्योंकि इसके पहले वाली गेंदें बहुत ही लाजवाब थी, मगर लगातार 2 गेंदें उनके हाथों से फिसल चुकी है, स्लिप हुई, और इसी वजह से फुल टॉस दे बैठे. देखिए, आपको गुडलैंड स्पॉट पर गेंद को रखना होगा. यस, ये मगर इस मरतबा डांसिंग डाउन द विकेट. चहलकदमी, आओ देखा ना ताओ, खेल दिया उसे लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर. 6. पहली 3 गेंदों में मात्र 1 रन खर्च किया था,
मगर उसके बाद नो बॉल के ऊपर चौका यानी पंजा आया और फ्री हिट, और उसके बाद एक छक्का। 13 रन अब तक खर्च कर चुके हैं प्रथमेश। जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद दी, बल्लेबाज को बैकफुट पर ढकेला था, बल्लेबाज ने अक्रॉस द लाइन उस गेंद को खेला जरूर, मगर डीप मिड विकेट के सीधा हाथों में ये गेंद, और इसी वजह से मिलेगा मात्र 1 ही रन। देखते देखते यहाँ पे 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 26 रन और ड्रिंक्स ट्रॉली मैदान पर। तर मित्रांनो, तृतीय क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते तब्बल 22,222 रुपये सन्माननीय विनायक विलास पाटील आक्षी ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून आम्हाला प्रोव्हाइड केलं गेलं। मी सन्माननीय विनायकजी पाटील यांचे हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय। 26 धावा झालेल्या आहेत। त्याचप्रमाणे चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक सन्माननीय समीरजी अनिल म्हात्रे यांच्या माध्यमातून आक्षी सदस्य यांच्या माध्यमातून सुद्धा 22,222 रुपयांचं आम्हाला पारितोषिक प्रोव्हाइड केलं गेलं। मी त्यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय। त्याचप्रमाणे या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज यांच्यासाठी एक ब्रँडेड बायसिकल असेल आणि सन्माननीय प्रणव प्रदीप देसाई मूळ खाणाव यांच्या माध्यमातून ती आम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे। सो प्रणवजी, आपले हार्दिक हार्दिक आभार। त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाज यांच्यासाठी सुद्धा एक ब्रँडेड बायसिकल असेल आणि ती बायसिकल सन्माननीय परेश हकनाक ठाकूर, बघा तुम्ही, परेश एकनाथ ठाकूर नागाव ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून आम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे ही सायकल। मी त्यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय। आणि मालिका वीरासाठी व्यासपीठावरती आपण पाहतोय सॅमसंग या ब्रँडची एक वॉशिंग मशीन सजलेली आपल्याला पाहायला मिळते। ती सन्माननीय रश्मीन जयवंत गुरव यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आलेली आहे, प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे। मी त्यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करते हैं। चलिए अब चलते हैं मैदान पर। 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 26 रन, 26 रन ऑन अ स्कोर कार्ड। धनंजय पाटिल आया है अपना निजी दूसरा और टीम की तरफ से चौथा ओवर लेके। पहली गेंद बहुत ही बढ़िया थी, थोड़ी सी ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद, मगर वहां से बाहर की तरफ घुमाने की क्षमता है धनंजय में। अक्रॉस द लाइन उसे खेला था लॉन्ग ऑन की दिशा में। जी हाँ, इस मरतबा ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर की तरफ भटक गए और ये देखिए ये तकदीर का पंजा, क्योंकि वाइड भी थी और उसी के साथ लॉन्ग स्टॉप रीजन में दन दन आती हुई ये गेंद सीमा रेखा के बाहर 4 के लिए। पण यूट्यूबच्या साह्यानं पाहू शकता आणि AK लाईव्ह इव्हेंट या यूट्यूब वाहिनीवरती आपण जाऊन AK लाईव्ह इव्हेंट यांना सब्सक्राइब करा, लाइक करा आणि शेयर सुद्धा करा। जी हाँ, चलिए दोस्तों, लोअर फुल टॉस गेंद थी, बहुत ही खूबसूरत ऑफ ड्राइव में तब्दील किया। लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डर तैनात, बहुत ही बढ़िया फील्डिंग, मिलेगा मात्र 1 ही रन और इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा। 33 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 3 विकेटों के नुकसान पर। धनंजय ने काफी प्रभावित किया है। ओहो, फ्लाइटेड गेंद थी, फिर से एक बार कहीं पे निगाहें कहीं पे निशाना, जाना था पूना पहुंच गए ठाणा। फ्लाइटेड गेंद थी, उसका अंदाज लेने में नाकाम रहे हैं बल्लेबाज और धनंजय की देखते देखते 3 गेंदें हो चुकी है मगर रन नहीं आ रहे हैं। यही सोचने वाली बात, रन तो आने जरूरी। जी हाँ, डांसिंग डाउन द विकेट, इस मर्तबा दोनों खिलाड़ियों ने यहां पे 1 रन तो मुकम्मल कर लिया मगर मिलेंगे पूरे के पूरे 4।
तैनात थे, मगर दो खिलाड़ियों के बीच में जो दरार थी वहां से गेंद को किया था फरार और 4 रन यहां पे मिले। 37 रन स्कोर कार्ड पर। जी हां, इसमें तब बहुत वक्त था बल्लेबाज के पास, हाथ मुंह धो के आसानी के साथ उस गेंद को खेल सकते थे। गेंद को खेल दिया है बैकवर्ड स्क्वायर लेग, सीमा रेखा के बाहर। फ्लैट भी है, फ्यूरियस भी है और छक्का भी है। देखिए, आपने इसके पहले मैच जो देखा वहां पे भी पहले 2 ओवर में रन नहीं आए थे, यहां पे भी वही नजारा, पहले 2 ओवर में रन नहीं आए, मगर अब रनों की बारिश छमाछम बरसती हुई। जी हां, उठाया, फिर से एक बार गई गई, ये भी गई 6। चार ओवर की समाप्ति हो चुकी है, रनों की संख्या 49 रन। देखिए दोस्तों, क्रिकेट कितना अनोखा खेल है। पहले ओवर में श्रीकांत गुरव ने खर्च किए थे मात्र 2 रन, जबकि 30 गज का दायरा मौजूद था। दूसरे ओवर में आए धनंजय पाटिल ने भी कुछ ठीक ठाक गेंदबाजी की, 10 रन उन्होंने खर्च किए, मगर पहले 2 ओवर में थे मात्र 12 रन। तीसरे ओवर में आए 14 और चौथे ओवर में आए हैं 23, यानी कुल मिला के 4 ओवर की समाप्ति के बाद तकरीबन 12.50 के औसत से यहां पे रन बने हैं 49 रन बन चुके हैं। 49 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 12.25 के औसत से। अब अंतिम ओवर प्रगति पर। अंतिम ओवर में, इन स्लॉग ओवर में कितने रन बनेंगे? ज्यादा से ज्यादा रन आने बहुत जरूरी है, मगर कम से कम अगर 12 रन भी आते हैं ना तो 60 प्लस रन यहां पे देखने को मिलेंगे। और 60 प्लस रन होने के बाद एक सम्मानपूर्वक स्कोर, एक फाइटिंग स्कोर हम आंक सकते हैं, देख सकते हैं। इस बीच अंतिम ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं यश मात्रे, बाएं हाथ के गेंदबाज हैं, पहला ओवर कर रहे हैं, पहला मैच खेल रहे हैं। यश के दिलों में धड़कनें जरूर तेज होगी, मगर यश, आपने जितनी अच्छी इसके पहले गेंदबाजी की है, प्रैक्टिस की है, मेहनत की है, और उसका एक इम्तिहान यहां पे है आपका। फुल टॉस कर गए थे, मगर तकदीर वाले रहे कि बल्लेबाज उसे मिडल ऑफ द बैट करने से रहे, और इसी वजह से जहां पे 4 या 6 मिल सकते थे वहां पे मिला है बल्लेबाज को मात्र 1 ही रन। इस 1 रन के साथ रनों की संख्या 50 रन। अंतिम 5 गेंदें हैं, इन 5 गेंदों में कितने रन बनेंगे कोई बता नहीं सकता। यही तो क्रिकेट की सुंदरता है, सस्पेंस हमेशा बना रहता है इस खेल में। जी हां, आउटसाइड दिया ऑफ स्टंप गेंद, जाने दिया उसे ये समझते हुए कि ये वाइड हो सकती है, मगर अंदाजा गलत बल्लेबाज का। बिंदी गेंद के साथ की है वापसी यश ने। 4 गेंदें अभी भी बाकी। देखिए किस तरह से यहां पे फील्डिंग सजी है, डीप स्क्वायर लेग, उसी के साथ एक मिड विकेट, एक लॉन्ग ऑन साइड की दिशा में, 30 गज के दायरे के बाहर। जी हां, स्ट्रोक में ताकत नहीं थी, मगर शॉट मिड विकेट खाली, उसका फायदा लिया बल्लेबाजों ने। और देखते देखते ओहो, डाइव लगाकर अपनी जान को जोखिम में डालकर वो दूसरा रन यहां पे मुकम्मल कर लिया है। बहुत ही बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, दोनों भी बल्लेबाजों में अच्छा तालमेल। पलक झपकते ही दूसरा रन यहां पे चुरा लिया है। वेरी वेल डन बॉयज। इन 2 रनों के साथ रनों की संख्या हो चुकी है 52 रन। 52 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। ऑफ साइड की दिशा में देखिए, 30 गज के दायरे के बाहर एक डीप कवर, एकमात्र खिलाड़ी है, उसी के साथ एक लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डर तैनात है। हाँ, बहुत ही बढ़िया गेंद थी इस मरतबा यश की, मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी सीरा लिया था, जिसे रूबी कट भी कहा जाता है, कभी कभी चाइनीज कट भी कहा जाता है। जी हाँ, 53 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 53 गेंदें बची है मात्र 2। इस ओवर में यश ने बिल्कुल रन नहीं खर्च किए हैं। कमाल की गेंदबाजी, स्लॉग ओवर में इतनी अच्छी गेंदबाजी बहुत कम देखने को मिलती है। बहुत ही दिमाग के साथ गेंदबाजी कर रहे हैं यश,
ज्यादा पेस नहीं दे रहे। इस मरतबा दूसरा रन लेने की कोशिश में चूक गए। नॉन स्ट्राइक के एंड पर के बल्लेबाज को आना पड़ेगा मैदान से बाहर, रनआउट के रूप में और एक झटका। एक घेतली ना कारण आहे ना स्ट्राइक तिकडे आवाज जातो। हेलो हेलो कमी आवाज कमी करा। किती वेळा बोल यस कमी आवाज कमी करा, आवाजच कमी करा। यस डेड बॉल करार दिया था। अब अंतिम एक गेंद बची है। आता बघा थोडंसं कानाला बरं वाटते ना। 54 रन। जी हाँ, इस दबा खेल दिया है वाडिस लॉन्ग ऑफ की दिशा में, वहां पे फील्डर तैनात है मगर उनको चकाती हुई गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। अंतिम गेंद के ऊपर आया है चौका। यस धन्यवाद डीजे मास्टर। तो दोस्तों पहले सत्र का खेल यहां से खत्म होता है और रनों की संख्या का इंतजार होगा। जरूर मैं बताना चाहूंगा रनों की संख्या हो चुकी है 58 रन और जीतने के लिए 59 रनों की जरूरत। नए गेंदबाज जब आते हैं, जब तक ये दूसरा सत्र शुरू होता है, तब तक माइक्रोफोन पर मैं दावत देना चाहूंगा हमारे काबिल दोस्त मिस्टर कपिल ठाकुर को। प्लीज वेलकम कपिल। हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक। धन्यवाद यासिन सर। अक्षी साखर प्रीमियर लीग 2026 आणि पाचवं पर्व खरोखरच 16 संघ आणि या 16 संघांच्या उपस्थितीमध्ये दिमाखदार उद्घाटन सोहळा संपन्न झाला। प्रमुख मान्यवरांनी ज्या पद्धतीने उपस्थिती दर्शवली आणि त्यानंतर ही संपूर्ण स्पर्धा अगदी दिमाखदार पद्धतीने रंगत असताना आपण पाहतोय। प्लस धावसंख्या होऊ शकते आणि तशा पद्धतीचं धावफलक उभं करण्यामध्ये प्रतिस्पर्धी संघ आभाळ माया कॉटेज संघ अर्थातच युक्ता स्पोर्ट्स अक्षीच्या विरोधामध्ये यशस्वी झालाय जरूर। पहिल्या मॅचमध्ये 60 झाल्या होत्या, या मॅचमध्ये 58 झाल्यात। म्हणजे पहिल्या मॅचच्या पहिल्या इनिंगचा विचार आपण करतोय। दुसऱ्या मॅचच्या पहिल्या इनिंगचा विचार जेव्हा केला आपण 58 झाल्यात आणि 59 धावांचं टार्गेट असणार आहे। आणि हे टार्गेट पार करण्यासाठी धनंजय तर मैदानामध्ये आलाय आणि त्याच्या साथीने फलंदाजी करण्यासाठी पंकज कुलाबकर। युक्ता स्पोर्ट्स साक्षी नाव घेतलं की नेहमी धनंजय पाटील या कर्णधाराचं नेहमी नाव आदराने घेतलं जातं। धनंजय पाटील, त्याचा तंत्रशुद्ध खेळ, त्याची कॅप्टन्सी, त्यांचं शांत आणि संयम आणि या गोष्टींचा अवलंब करत असताना तो नेहमी चांगल्या पद्धतीचं क्रिकेट या मैदानावर खेळलेला आहे।
आता या विभागातील खेळाडू आणि त्यांच्यासाठी हे मैदान नवीन नाही आहे, परंतु नवं काय आहे तर ही मातीची विकेट. या मातीच्या विकेटवर गोलंदाजांना फायदा होतोय. बॅटवर बॉल चांगला येतोय पण कनेक्शन इम्प्रॉपर होत असताना फलंदाज अपयशी होत आहेत आणि या गोष्टींचा विचार आता फलंदाजांना करावा लागेल. क्रिकेट हे समजून खेळला जाणारं क्रिकेट आहे. मग आता समजायच्या गोष्टी कोणत्या तर मैदानामध्ये कंडिशन्स काय आहेत, तुम्हाला रिक्वायर धावा किती आहेत, त्या अनुषंगाने तुमचा खेळ कशा पद्धतीने तुम्हाला बदलायचा आहे, चेंज करायचा आहे किंवा प्लॅनिंग करायची आहे, या गोष्टी सुद्धा क्रिकेटच्या या पटलावर फार महत्त्वाच्या असतात. आणि मी म्हणालो होतो की ज्या वेळेला मी व्हिडिओ बनवली होती की अक्षी साखर प्रीमियर लीग, अलिबाग तालुक्यामध्ये बऱ्याचशा लीग होतात, परंतु या अक्षी साखर प्रीमियर लीगचा हा जो थरार असतो ना, याचा जी मौज मजा असते ना ही काही औरच असते. आणि ही और मजा पाहण्यासाठी जे दर्दी रसिक इथे आलेले आहेत, मग ज्यामध्ये महिला असतील, मुली असतील, प्रौढ गट असेल, त्यानंतर छोटी लहान मुले, घरी बसून आस्वाद घेणारे सर्व दर्दी क्रिकेट रसिक, या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. पेण विभागामधून आलेले आमचे प्रवीण सर असतील, रमेश सर आहेत आणि अगदी खोपोलीमधून आलेले आमचे दानिश सर, या तीनही पंचांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आमचे धरणे सर आहेत, त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. AK स्पोर्ट्स लाईव्ह अगदी AK-47 प्रमाणे या मैदानावर लक्ष ठेवून आहेत. सो पंचांकडून ग्रीन सिग्नल येतोय. 30 बॉल मध्ये 59 ची आवश्यकता आहे. स्ट्राइक एंडला फलंदाज पंकज, नॉन स्ट्राइक एंडला धनंजय, अशी ही जोडी मैदानामध्ये आपल्याला फलंदाजी करण्यासाठी प्रारंभीची सलामी वीर आलेले आहेत. आणि हे वीर कशा पद्धतीने या मैदानामध्ये आपली घोडदौड करतायत हे देखील पाहणं फार गरजेचं आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, त्यामुळे स्टंप टू स्टंप गोलंदाजी करणं हे अनिवार्य असणार आहे. गोलंदाज वैभव दळवीसाठी पहिलं प्रारंभीचं षटक घेऊन आलाय आणि या प्रारंभीच्या षटकामध्ये विकेटच्या शोधामध्ये असलेला हा गोलंदाज राईट हँड ओव्हर दी विकेटने मारा करतोय. पहिलाच बॉल स्लोवर ऑन होता, ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केलेला आहे. लॉंग ऑनला वायडिश लॉंग ऑनला चेंडूला फील्ड केलं जाते, एका धावेची पूर्तता होते. सो पहिल्या चेंडूवर एक धाव आलेली आहे आणि या पहिल्या चेंडूवर धाव अर्चित झाल्यानंतर स्ट्राइक एंडला धनंजय आलेला आहे. त्याचे सुद्धा आपण जर विचार केला त्याचे चर्चे खूप वेगळे आहेत या मैदानावरचे. पाहूयात गोलंदाज काय करतो त्याच्या विरोधामध्ये. फुलटॉस बॉल, आडवा बॅटने उडवलाय बॉल, डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर आलाय, दे धक्का, खे छक्का. चेंडू तो झोपेतून उठून सुद्धा मारू शकतो आणि तशाच पद्धतीचा चेंडू ऍट द स्टार्ट ऑफ इनिंग त्याला इनिंग बिल्डअप करण्यासाठी मिळालाय आणि ती बिल्डिंग उभारत असताना पहिल्याच चेंडूवर गोलंदाजाला सीमारेषा दाखवले आणि त्यानंतरचा चेंडू आडवा बॅटने खेळण्याचा शॉट, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव निश्चितपणे घेतली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 8 झालेली आहे. आता गोलंदाजांना थोडासा विचार करावा लागेल. आपण धनंजय पाटीलच्या जास्तीत जास्त लांब चेंडू ठेवायचे आहेत, त्याच्यापासून दूर चेंडू ठेवल्यानंतर आपल्याला फायदा होऊ शकतो आणि हीच रणनीती मॅच क्रमांक 1 मध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. पाहूयात चौथा चेंडू कशा पद्धतीचा आहे. स्लोवर वन सरळ बॅटने खेळून काढलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक खूप वाईट आहे हे पाहिलं होतं, परंतु क्षेत्ररक्षकाने सूर लगावली. बॉल हातामधून बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेला गेलाय, परंतु खेळाडूसाठी जोरदार टाळ्या निश्चित वाजल्या पाहिजेत. करण जाधवने या वेळेला सूर लगावली होती. जबरदस्त एफर्ट. गरजेचं आहे आणि क्रिकेट जर खेळत असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला कॅल्क्युलेशन येणं किंवा तुमच्या मनामध्ये असणं फार गरजेचं आहे. आता पहा, वेट केला, वॉच केला आणि बॉलची वाट सुद्धा लावलेली आहे. डीप कव्हर सीमारेषेच्या पलीकडे बॉल चाललाय दन 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 करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4
आता मास्टर म्हणतात किरीश का सुनेगा का गाणं. आता हा किरीशचा गाणं खरोखरच गोलंदाजाच्या मनामध्ये वाजत असेल आणि अशा वेळेला त्याने तेज तर्रार बॉल टाकलाय. अगदी पायाचा वेध घेणारा, बॉडीला फॉलो करणारा बॉल, अँगलने बॉल आतमध्ये आला आणि पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस 16 धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. एक षटकार 2 चौकार धरणे सर आलेत आणि अशाच पद्धतीचं पॉवर प्ले मध्ये फलंदाजीची आवश्यकता असते. युक्ता स्पोर्ट साक्षी म्हणेल की धनंजय पाटील आणि आलेला त्याच्या सोबतीने फलंदाज पंकज कुलाबकर या दोघांची जोडी जमली तर मात्र ये अंबुजा सिमेंट का जोड है, कितना भी ट्राय करो तुटेगा नहीं. पहिल्या मॅचच्या पहिल्या इनिंग मध्ये 9 धावा होत्या आणि आता 16 आलेले आहेत. सो डेफिनेटली फार विचार करावा लागेल, विचार विनिमय करावा लागेल आणि खरोखरच प्री प्लॅन किंवा प्री प्लॅनिंग क्रिकेटमध्ये फार महत्त्वाची असते. कारण क्रिकेटच्या या पटलावर प्लॅनिंगने जर तुम्ही खेळ केलात तर मात्र येणाऱ्या परिस्थितींचा सामना करत असताना तुम्हाला सहजरित्या काहीतरी मार्ग सापडतो. आयुष्यामध्ये सुद्धा अशाच गोष्टी असतात की आपल्याकडे जेव्हा जास्त पैसे आल्यानंतर आपण ते बँकमध्ये डिपॉझिट करतो. काही जण FD करतात, काही जण अगदी त्या SIP चालू करतात, बऱ्याच गोष्टी करत असतात आणि अशा पद्धतीची ही प्लॅनिंग करत असताना फ्युचरमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. ओव्हर क्रमांक 2 मध्ये करण जाधव आलाय गोलंदाजीची भूमिका सांभाळण्यासाठी. पॉवर प्लेचा पूर्णपणे वापर करण्याचा प्रयत्न धनंजयच्या माध्यमातून. उलटा फुलटा रिव्हर्स फटका, बॉल चाललाय डी बॅकवर्ड पॉइंट, सीमा रेषा पार, चौकार. थँक यू सो मच. 20 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 20 रन्स ऑन स्कोर कार्ड. पहिल्या चेंडूवर सीमारेषा दाखवलेली आहे आणि अशा वेळेला ओव्हर पिच बॉल ओव्हर द मिड विकेट. इट्स अ वाव, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव वाव अँड व्हॉट अ शॉट दिस इज. That's what pure class of धनंजय पाटील. आणि मी म्हणालो होतं की धनंजय पाटीलच्या मनामध्ये कॅल्क्युलेशनचे विचार सत्र हे चालू असतं आणि या सत्रामध्ये पहिला चेंडू रिव्हर्स खेळला आणि गोलंदाजाला अगदी तयार केलं की तू ओव्हर पिच पद्धतीचा बॉल टाक. चांगला चेंडू, त्यावर स्ट्रोक अगदी बनवून मारला डी बॅकवर्ड पॉइंटला आणि त्यानंतर स्टंप टू स्टंप लाईन योग्य पद्धतीने हेरली. आडवा बॅटने मिड विकेट रिजन चूज केलं आणि बॉलला धाडलंय मैदानाच्या पार. धावसंख्या झालेली आहे ती 26 धावा. करण जाधव पुन्हा एकदा. करण जाधवने टाकलेला हा बॉल इम्प्रॉपर कनेक्शन, शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलटी आला असता. त्यामुळे धनंजय पाटीलने स्वतःला सुद्धा थांबवलं आणि आपल्या साथीने खेळणारा पंकज कुलाबकरला सुद्धा थांबवलंय. थांबलेलं फार महत्वाचं असतं. कधी कधी काळोखामध्ये जात असताना आपण ज्या वेळेला चप्पलचा वापर करतो, कदाचित एखादा खडा पायाला टोचू शकतो, काटा रुतू शकतो आणि कधी कधी हा सावध पवित्र सुद्धा फार महत्वाचा असतो ना. कारण हल्ली या मोसमामध्ये साप फार फिरताना पाहायला मिळतात. राईट हँड राऊंड द विकेटने. आहा, या वेळेला हेलिकॉप्टर, क्षेत्ररक्षक आहे, टुणटुणत बॉल चालला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते, अगदी सीमा रेषे लगत बॉलला अडवलाय. तोपर्यंत एक धाव घेतली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. धावा झालेल्या आहेत त्या 27 धावा. पहिल्या 10 चेंडूंच्या समाप्तीनंतर 27 धावा झालेल्या आपण पाहतोय. 59 धावांचं टार्गेट असणार आहे. करण जाधव पुन्हा एकदा. यावेळेला ओव्हर पिच बॉल, परंतु इम्प्रॉपर कनेक्शन, क्षेत्ररक्षक आहे पंकज कुलाबकर. या खेळाडूचा केलाय खात्मा. फलंदाज बाद. It's gone back to the dugout.
ग्रीन पट्टी जी लावलेली आहे, हिरव्या रंगाची पट्टी जी लावलेली आहे त्या पट्टीच्या बाहेरच खेळाडूंनी थांबायचं आहे, जे कोणी खेळाडू असतील ते. मग युक्ता स्पोर्ट्स साक्षी तुमचे थोडेसे आतमध्ये दिसत आहेत, प्लीज कोऑपरेट विथ अस. न्यू बॅटर मैदानामध्ये मितेश जगू, इस खिलाड़ी के चर्चे तो बड़े सुने हैं, आज देखने का भी मौका मिला है. करण जाधव, मिळालेली पहिली सफलता आपल्या संघासाठी सुद्धा थोडासा महागडा साबित झालाय, परंतु मितेश जगू एक हार्ड हिटर आहे, त्याचा सामना करत असताना पहिला चेंडू, हा चेंडू पंचांनी नो घोषित केला. शॉट फाईन लेगला, शॉट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक यांच्यामध्ये दोन गाड्या एकमेकांच्या समोर आल्यावर काय होतं, ऍक्सिडेंट, धक्काबुक्की झाली, परंतु मारामारी झालेली नाहीये. कारण कधी कधी ही धक्काबुक्की हे वादळामध्ये आणि वादामध्ये थोडीशी बदलित होते असं आपण म्हणतो, परंतु क्रिकेटच्या या मैदानावर वाद करण्यापेक्षा आपला संघ कसा जिंकेल याकडे लक्ष केंद्रित करणं फार गरजेचे आहे. नो बॉल आलाय अँड एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. रूल नंबर 21, वस्ट हाईटचा हा नो बॉल आणि एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. धनंजय पाटील साठी आहा, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ ट्रिमेंडस स्ट्रोक आणि क्षेत्ररक्षकाकडून चुकी, ढेंगा खालून, खडताल पुला खालून बॉल बाउंड्री लाईनच्या पार, चौकार. या अतिथी कक्षामध्ये तुम्ही यायचं आहे. ओव्हर नंबर 2 सुद्धा समाप्त झाली आणि पहिल्या ओव्हर मध्ये जर 16 आल्या असल्या तर दुसऱ्या ओव्हर मध्ये 17 आल्यात आणि त्यामध्ये एक विकेट. खूप सुंदर फलंदाजी धनंजय पाटीलची पाहायला मिळते. ओव्हर क्रमांक 3 मध्ये रुपेश धुरी याच्यावर ही धुरा सांभाळायला दिलेली आहे. 59 धावा वाचवायच्या असताना पहिल्या 2 ओव्हर मध्ये 33 धावा आलेल्या आहेत. 33 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. मितेश जगू, मॅन फ्रॉम साखर, खूप चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते प्रत्येक स्पर्धेमध्ये. आणि याच मैदानावर क्रिकेटचं बालकडू घेतलेला हा फलंदाज या स्पर्धेमध्ये. क्रिकेट इज ऑल अबाउट मॅच प्रॅक्टिस. मी ज्या वेळेला म्हणतो मॅच प्रॅक्टिस किती झालेली आहे यावर सुद्धा लक्ष केंद्रित करणं फार महत्वाचं आहे. आणि निर्धारित 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये टाकायचे आहेत. आणि अशा वेळेला इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तारीफ केल्यावर हरभऱ्याच्या झाडावर चढलाय की काय मितेश जगू. चाललाय मैदानाच्या बाहेर, फलंदाज बाद. व्यक्तिमत्वाची चर्चा फार होत असताना आपण पाहतोय. कारण मी नेहमी म्हणतो की क्रिकेटरसाठी या माणसांनी घेतलेली जी भूमिका आहे ती फार महत्वाची आहे. कारण रेवदंड्याचं ते हरेश्वर मैदान आहे आणि त्या हरेश्वर मैदानातून पाणी बाहेर काढण्याचं काम या माणसांनी केलं. आता ते का केलं, कारण तो मैदान खेळाडूंसाठी लवकर खुला होत नाही, कारण त्या मैदानावर थोडासा खोलगट भाग आहे आणि त्यामध्ये पाणी साठून राहतं. आणि त्यानंतर जी घेतलेली भूमिका आहे म्हणजे ज्या वेळेला राजकारणाकडे ते वळलं, पण तो समाजकारण आणि राजकारण या दोन गोष्टींना ते जवळून अगदी हाताळताना पाहायला मिळतात. राजकारण कमी आणि समाजकारण जास्त या गोष्टींकडे त्यांचं फार लक्ष असतं. असे सचिन दादा इथे आलेले आहेत. तुमचं आयोजन कमिटीच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतोय. ओव्हर क्रमांक आपण 3 मध्ये आहोत, जिथे रुपेश धुरीने पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त केलेली आहे. न्यू बॅटर अखिल ठाकूर यावेळेला आलाय. लेफ्ट हँड बॅटर रुपेश धुरीचा सामना करण्यासाठी. अचूक टप्पा, कनेक्शन इम्प्रॉपर, मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि छातीवर बॉल पकडत असताना बॉल घेतलाय पोटावर आणि आधी पोठोबा मग विठोबा असं म्हणत बॉल झालाय जमीन दोस्त. धावसंख्येत 1 ने वाढ झालेली आहे. धावसंख्या पुढे जाते.
इक्वेशन हळूहळू पद्धतीने थोडस फलंदाजी करणाऱ्या संघासाठी कठीण होताना पाहायला मिळते. 16 बॉल मध्ये 25 ची आवश्यकता आहे आणि अशा वेळेला 34 धावा 2 विकेटचं पतन आपल्याला झालेलं पाहायला मिळते. रुपेश धुरीने आपल्या खांद्यावर घेतलेली जी जबाबदारी धुरा चांगल्या पद्धतीने हाताळले हे फार महत्वाचं होतं. एक टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. परंतु धनंजय पाटील हे वादळ रोखायचं असेल तर तुम्हाला चांगले चेंडू टाकावे लागतील. परंतु धनंजय पाटील सांगतोय कितीही चांगले टाका, मी मात्र मारणार सोडणारच नाहीये. शॉट आपण पाहिलाय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. पण यानंतर शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल जो हातामध्ये विसावला असता तर मॅच हातामध्ये आली असती. आणि मी नेहमी म्हणतो तंबाखू सोडा, दारू सोडा, सिगरेट सोडा, जर गर्लफ्रेंड त्रास देत असेल तर तिला सुद्धा सोडा, पण क्रिकेटमध्ये कॅच सोडू नका. हा नाद लई वाईट आहे. आता या कॅच सुटल्यानंतर ज्या विकेट किपरच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित झाले असतील, आता ही मॅच संपल्यानंतर कोणाचं आपण ऐकायचं. ज्याला येत नाही तोच पण ऐकायला लागतं कधी कधी. कारण बाहेरचे लोक जितकं क्रिकेट शिकवतात तितकं शिक्षण तुम्हाला क्रिकेटच्या पटलावर कुठेच मिळत नाही. राईट हँड राऊंड द विकेट रुपेश धुरी आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत त्याने 8 धावा केल्यात. पहिल्या 4 बॉल मध्ये 1 विकेट सुद्धा मिळवलेली आहे अखिल. आणि अखिलने यावेळेला शाहरुख खान आपल्या स्टाईल मध्ये म्हणतो ना की बडे बडे देशों में ऐसी छोटी छोटी बातें तो होती ही रहते. परंतु क्रिकेटच्या या पटलावर आपण म्हणतो ना की छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित केलं नाही तर मोठ्या पराभवाचा सामना करावा लागू शकतो. स्ट्राईक चेंज झाली, मोठा फटका आला आणि इक्वेशन आपल्या हातातून निसटलं. आणि या वेळेला खोलवर टप्प्याचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, शॉट बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या हातातून चेंडू निसटलाय. एका धावेचं कन्व्हर्जन 2 धावेमध्ये झालंय. अखिल आणि धनंजयची ही अंडरस्टँडिंग आपण पाहिली आणि या 2 धावांच्या मदतीने निश्चितपणे 49 धावा पूर्ण झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. 3 षटकांची समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 49 धावा. मंचावर उपस्थित सचिन दादा राहुल यांचं स्वागत करण्याची विनंती मी सन्माननीय अनिल काकांना मी विनंती करतोय. अनिल म्हात्रे काका, मी विनंती करतोय तुम्हाला की सचिन दादा राहुल या व्यक्तिमत्वाचं तुम्ही या ठिकाणी स्वागत करायचं आहे. सध्या अगदी जनतेने बहुमताने निवडून दिल्यानंतर मग त्या आधीच त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली होती. समाजकारण, राजकारण, त्याच वेळेला अगदी डॉक्टर ही पदवी आपल्याकडे आहे आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये सुद्धा आता वेगळं नाव उमटवायला. आणि खरोखरच काल त्यांचा बर्थडे होता आणि या स्पर्धेच्या माध्यमातून बिलेटेड हॅपी बर्थडे दादा. दादा नेहमी या स्पर्धेचा भाग राहिलेले आहेत. गेल्या वर्षी सुद्धा आपण दादाला आपण पाहिलं होतं. आज थोडं उशिराने आलेत परंतु दादांचा एक राजकारणामधला डायलॉग आहे ना, लेट पण थेट. राजकारणामध्ये लेट एंट्री घेतलंय परंतु थेट विजय मिळवलाय. आणि खरोखरच राजकारण सोडाच परंतु ज्या पद्धतीचं त्यांचं समाजकार्य चालू आहे आजपर्यंत बरेचसे राजकीय क्षेत्रामधील व्यक्ती आपण पाहिलेले आहेत. त्यापैकी अलिबाग तालुक्यामधील चर्चेमध्ये असणारं व्यक्तिमत्व म्हणजे सचिन दादा राहुल. मॅच कडे वळूयात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 49 झालेले आहेत म्हणजे 12 बॉल मध्ये 10 ची आवश्यकता आहे. आताच एक मला फोन आला होता की 4 ओव्हर मध्ये मला असं वाटतं 25-26 धावा आवश्यक होत्या आणि ती मॅच बॉलिंग टीमने जिंकले. क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी. आता या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज वैभव दळवी आपली छाप सोडेल का? आणि छाप सोडायची असेल तर धनंजय पाटीलची विकेट मिळवावी लागेल.
परंतु धनंजय पाटीलची विकेट जाळ्यामध्ये फसलाय. क्षेत्ररक्षकाचं नशीब नाहीये, इतकं नशीब तुमचं चांगलं नाहीये. आता आम्ही नेहमी म्हणतो नशिबाच्या गोष्टी ज्या वेळेला येतात, प्रेमात राधाही रडली होती, प्रेमात मीराही रडली होती. प्रेम पूर्ण झालं ते रुक्मिणीचं, कारण गोष्ट प्रेमाची नाहीये, गोष्ट नशिबाची नाहीये. चला कुल्फीवाले भैया, बाळू काका थोडं बाहेरून गेलं तर फार बरं होईल. थँक्यू. चला 11 बॉल मध्ये 9 धावसंख्येची आवश्यकता. राईट हँड राऊंड विकेटने गोलंदाज सज्ज. आहा, सरळ उचललाय ओव्हर दी लॉंग ऑन. अखिल ठाकूरच्या पाठमधून हे ठाकूर हात मुझे दे दे 6 रन. आपला हात भारी, आपली बॉडी भारी, आपली बॅट भारी आणि मायला हा शॉट लयच भारी असं म्हणत एक षटकार ठोकलाय अखिल ठाकूर याने. आहा, LBW चा अपील झाला, बॉल लाईन मध्ये पडला पण तो विकेटला मिस करणारा होता. खूप सुंदर डिसिजन प्रवीण अंग्रे सरांचा, कारण लेदर क्रिकेट खेळण्याचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे आहे आणि त्याच अनुभवाच्या जोरावर घेतलेला हा डिसिजन खूप योग्य होता असं आपण म्हणूयात. आणि जिंकण्यासाठी 9 चेंडूंमध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. धनंजय पाटील स्ट्राईक एंडला आहे. खूप सुंदर खेळी त्याच्याकडून पाहायला मिळते. पाहूयात एकंदरीत तो काय करतोय. आता रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न हा मोह धनंजय पाटीलला कधीच आवडत नाहीये. म्हणून म्हणजे तो गावच्या टीम मधून खेळत तरी सुद्धा त्याच्याकडून आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 50 डॉट बॉल्स आलेले आहेत. मॅच फक्त तिसरी चालू आहे आणि फक्त 50 डॉट बॉल. बडी ना इंसाफी हुई है बल्लेबाजो. जोर लगाव आणि जोरात मारलेला हा स्ट्रोक क्षेत्ररक्षकाच्या हातातून निसटलाय. हातातला तेल लावलाय. कॅच पकडायची आहे की नाही आणि सामना जिंकायचा आहे की नाही. प्रीतम पाटील यांनी हा सोडलेला हा झेल क्रमांक 2 जिंकण्यासाठी नाममात्र एका धावेची आवश्यकता असणार आहे. अखिल ठाकूर, ओहो, इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि शेवटच्या षटकामध्ये एका धावेची आवश्यकता असणार आहे आणि कंपल्सरी चेसिंग सिद्धेश रूल आहे ना. कधी कधी आम्हाला ते कर्जतच्या गोलंदाजाला आठवावं लागतं, कारण 6 बॉल मध्ये 1 धाव हवी असताना त्यांनी 6च्या 6 डॉट बॉल्स टाकले होते. आणि क्रिकेटच्या या खेळामध्ये अशा पद्धतीने आपण बऱ्याच इक्वेशनला पाहिलेलं आहे. कधी कधी सोपं वाटणाऱ्या गोष्टी कठीण होत राहतात, कठीण वाटणारा पेपर सोपा असतो आणि या आयुष्यामध्ये सुद्धा अशा गोष्टी असतात. क्रिकेटच्या या खेळामध्ये अशाच पद्धतीचे रंग भरण्याचे काम गोलंदाजी करणारा संघ करून दाखवेल का? फार विलक्षण खेळ आहे आणि त्या विलक्षण खेळाला रंगीन बनवण्यासाठी शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आलेला गोलंदाज आदर्श यावेळेला आलेला आहे. विनर विनर्सचा मुकाबला आहे. सो युवराज किंग नागाव टीम कॅप्टन इथे या. 6 मध्ये 1 ची आवश्यकता. 6 मध्ये 1 ची आवश्यकता असताना धनंजय पाटीलने डीप एक्स्ट्रा कव्हरला देखणा स्ट्रोक टटवलाय आणि पहिला विजय प्राप्त केलेला आहे. अर्थातच युक्ता स्पोर्ट्स अक्षिया टीमने विजयी संघाचं मी मनपूर्वक अभिनंदन करतोय, आभार व्यक्त करतोय. पराभूत झालेला संघ चला चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा. सो इट्स नो डाऊट मॅन ऑफ द मॅचचा किताब जाणार धनंजय पाटील. 32 धावा, 1 विकेट, सुंदर खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहिला. धनंजय पाटील याला हे मॅन ऑफ द मॅचचं किताब देण्यात येणार आहे. अखिल ठाकूरने जो जबरदस्त झेल पकडला होता डाईव्ह लगावून, त्याच्यासाठी रश्मीन गुरव यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. रुपेश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचे जीपे केलेले आहेत. सो मॅन ऑफ द मॅच चा किताब घेण्यासाठी
धनंजय पाटील या आणि टॉस सुद्धा लवकरात लवकर करून घ्यायचा आहे, कारण विनर्सचा हा मुकाबला असणार आहे. अगदी दुपारचा नहारीचा जेवणाचा वेळ झालेला आहे, त्यामुळे लंच टाइम इथे होणार नाहीये. मॅचेस कंटिन्युअस चालू राहणार आहेत. AK स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित केली जाते. सुंदर देखणा हे मैदान आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर आपण आहोत आणि ASPL चा हा थरार आपण 5व्या पर्वामध्ये घेऊन आलेलो आहोत. आणि मॅच क्रमांक 2 मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब धनंजय पाटील याला मिळत आहे. सचिन दादा, मी विनंती करतोय तुम्हाला की मॅन ऑफ द मॅच सन्मान चिन्ह देण्यासाठी तुम्ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. आणि अजय जाधव, तुम्ही